या पाण्यामुळे कुणावर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे तर कुणावर पाणी मागून आणून दिवस ढकलण्याची वेळ आली आहे। कुणी रात्री जागून पाणी भरतंय, कुणी भल्या पहाटे उठून पाणी भरतंय। मुख्य म्हणजे ही परिस्थिती कुठल्या दुष्काळी भागातली नाहीये, हे सगळं घडतंय देशाच्या आर्थिक राजधानीत। मुंबईतल्या कुर्ल्यामधला हा पाण्यासाठीचा संघर्ष पाहूया। मुंबईतली ही कष्टकऱ्यांची वस्ती। तकियावाड परिसरात राहणाऱ्या या गरिबांच्या घरात भांड्यांचा आवाज येत राहतो, कारण इथल्या नळांनी पाण्याचा खळखळ आवाज ऐकून आता बरेच दिवस लोटले। त्यामुळे आता केवळ पाण्याअभावी घरातली भांडीच काय ती वाजत राहतात। पाण्यासाठी पालिकेनं इथल्या गरिबांची कशी थट्टा चालवली आहे तेही ऐका। कधी इथं संध्याकाळी पाणी येतं, तर कधी रात्री, कधी पार मध्यरात्री नंतर, तर कधी भल्या पहाटे, तर कधी कधी पाणी येतच नाही। त्यामुळे दिवसाचं नियोजन करावं तरी कसं, हा प्रश्न घेऊनच इथले लोक दिवस काढतात। आमच्याकडे पाणी नाही, पावसाचं पाणी पकडतो आणि तीच आंघोळीलाच वापरतो। 3 महिने मी जागरण काढतोय पाण्यासाठी। मी जॉबला जात होती, मी 3 महिने घरामध्ये बसले जॉब सोडून। बिल असून सुद्धा पाणी मिळत नाही, ही पहिली समस्या आहे। नगरसेवक हे लक्ष देत नाही। आता पाण्यानं या सगळ्यांच्या एकूण जगण्यावर कसा परिणाम केलाय तोही समजून घ्या, कारण इथं पाण्यानं कोणाची नोकरी घालवली आहे, तर कोणाला पाण्यासाठीच्या जागरणानं आजारी पाडले। खायचं काम नाहीये 24 दिवस, म्हणजे पाणी नाही ना। मी 6व्या ज्या दिवशी मी 5 दिवस वेट केला, पण मी 6व्या दिवशी पाणी आलं नाही म्हणून मी बीएमसी ऑफिसला गेले, लेटर दिलं तिकडे मी, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही। एक बोलतो की वरती जा, एक बोलतो खाली आहे, म्हणजे 4था मजला। प्रॉब्लेम किती आहे, माझा स्वतःचा हेल्थ इश्यू आहे, माझं 2दा मिसकॅरेज झालेलं आहे। मी अक्षरशः वंजळीचं पाणी, म्हणजे जे पावसाचं पाणी पडतं ना, लिटरली म्हणजे खाली माडीवरून खाली मी वरती घेऊन येते, म्हणजे माझ्यासाठी किती रिस्क आहे। ह्या गोष्टीमुळे माझा जॉब पण गेलेला आहे। काय वेळेला 12:30ला यायचं, काय वेळेला 1ला यायचं, काय वेळेला 2:30ला यायचं, असं पाणी आहे। आणि एवढं जागून पाणी भरून परत 5ला उठायला लागायचं। मुलं शाळेत जाणारे असते, मग आमच्यासारख्याला होणार का? आणि आता भगिनी काय पण कामाला जाणार असते, त्यांना पण होणार आहे का ते? म्हणजे आमच्या शरीरावर त्याचे परिणाम व्हायला लागले, कारण का मिस्टरांची झोप होत नाही। मी जॉबला जात होती, मी 3 महिने घरामध्ये बसले जॉब सोडून, कारण का एवढं शरीरामध्ये बिघाड झाला ना, त्यामुळे कामाला जायची पण ताकद नाही। पूर्ण दिवस रात्र दिवस 3 महिने मी जागरण काढतोय पाण्यासाठी। त्याच्यामुळे मिस्टर पण आजारी पडले, मी पण आजारी, माझी छोटी मुलगी ती पण आजारी पडली आहे। पाण्यामुळे खूप हालत बेकार झाली आमची। आमचा सेपरेट नळ आहे, आम्ही महिन्याला जेव्हा बिल येतं तेव्हा बिल पे करतो, पण बिल असून सुद्धा पाणी मिळत नाही, ही पहिली समस्या आहे। 1 वाजता पाणी येतं, दुसऱ्या दिवशी ठीक आहे बाबा 1चा गजर लावून थोडं 1 तासभर तरी पडावं, तर दुसऱ्या दिवशी बघतो तर 1 वाजता पाणी आलेलंच नसतं, 2 वाजेपर्यंत थांबावं लागतं। 3 वाजता आता चाळीमध्ये पाणी जातं, 2:45-3ला पाणी गेलेलं असतं। भरणार कसं? खालून पाणी भरायचं म्हणलं तर पायाचे गोळे सांधे तर गेलेच आमच्या 1-1.5 महिन्यात। दुसरी गोष्ट म्हणजे जुलाब व्हायला लागले, मुलांना व्हायला लागले, घरातल्या लागले। आम्ही फिल्टर लावून पण त्याचा उपयोग नाही। ज्यांना जे जमतंय ते सगळं करून कसे बसे लोक दिवस ढकलतायत। रोज याच आशेने दिवसाची सुरुवात करतायत की आज तरी पाणी येईल आणि आपण ते भरू शकू। पण याच वस्तीत बेलवलकर आजींचं घर कसं आहे, ज्यांना पाण्यासाठी हात पसरण्यापासून पर्याय नाहीये, कारण 76 वर्षांच्या या आजी हतबल आहे। माझ्याकडे पाणीच येत नाही अजिबात। मी यांच्याकडनं त्यांच्याकडनं मागून घेते, आम्हाला हे शेजारचे सगळे आणून देतात पाणी, आणि पावसाचंच जास्ती आणून द्यायचं मला, त्याच्यातच माझं चाललं होतं सगळं। आणि एकटे असल्यामुळे तरी पाणी लागतंच ना, मग त्यांनी इतके हाल झाले ना, खरंच काय घरात जेवण करायला पाणी नाही, कशाला पाणी नाही, असंच राह। मुली मला माझ्या आणून द्यायच्या जेवण, बाहेर राहतात त्या, इतकी माझी पंचायत झाली। अगदी रात्रीचे तर रडकुंडीला यायचे मी, एक वाजेपर्यंत वाजून सुद्धा पाणी नाही। आता प्रशासन कशी चेष्टा करतं तेही पहा। एकीकडे नळाला पाणी येत नाही म्हणून इथं लोक प्रशासनाकडे हात जोडतायत, वारंवार तक्रारी करतायत, पण त्याची कुठलीही दखल न घेणारं प्रशासन पाण्याऐवजी पाण्याचं बिल वेळच्या वेळी पोहोचेल आणि लोक ते भरतील यासाठी कमालीचं तत्पर दिसतंय। आता रिटायर होऊन मला आज 80 वर्ष चालले, वर्ष माझं म्हणजे 20 वर्ष रिटायर झाले। बोला, म्हणजे किती दिवस आम्ही त्रास सहन करायचा? सोडायला टायमिंग नाही तुमच्याकडे, कारण 2ला सोडताय, कधी 2:30ला सोडताय, कधी 2:45ला सोडताय, आणि बंद म्हणजे 3लाच बंद करताय तुम्ही। अर्धा हंडा झाला असला तरी बी त्याला काय पर्याय करायचा आम्ही? आणि ह्यांच्याकडे गेलं की ह्यांची उत्तर अशी आहेत मग की बाबा तिकडे चढ असल्यामुळे पाणी चढत नाही। अरे डोंगरावर पाणी चढत आहे आणि आमच्या साध्या रोडला पाणी चढत नाही,
अडचणी म्हणजे आम्हाला झोप अजिबातच मिळत नाही आणि त्याच्यामुळे दवाखान्याला खर्च वेगळा आमचा आणि त्यात आम्ही वयस्कर लोक मुलं कामाला जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना पाणी सोडायचा टायमिंग नाही, बंद करायचा टायमिंग आहे. दवाखान्याला वेगळेच पैसे, पाण्याची बिलं भरायला वेगळेच आणि ज्यांच्याकडे मीटर नाही त्यांना टायमिंगला पाणी 8लाच पाणी येते तिथे आणि इकडे अजिबात पाणी नाही आणि सोडायचा टायमिंग त्यांचा बिलकुल नाही. मग इथं काय राजकारण, इथं रथी महारथी येऊन मिटिंगी घेऊन गेलेत. 8 दिवसांनी पाणी सोडतो, परत त्यांनी तोंडच दाखवले नाहीत, परत तोंडच दाखवलं नाही त्यांनी. रात्रीचं पाण्याचं तर यायचा म्हणजे टायमिंग नाहीये, पण जाण्याचं टायमिंग फिक्स आहे. त्याच्यामुळे आमचं आरोग्य पण धोक्यात झालेलं आहे आणि आम्ही टँकरला पण पैसे घालवतोय, बीएमसीची बिलं भरतोय, परत आमच्या आजारपणाला खर्च करतो ते वेगळे. म्हणजे आम्ही किती ठिकाणी पैसे खर्च करायचे. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर कुर्ल्यातील या रहिवाशांनी जलसंघर्ष समिती स्थापन केली. ही समिती तक्रार करते तेव्हा 1 दिवस पाणी पुरवठा होतो, मग पुन्हा पाणी गायब होतं. आता या सगळ्या प्रकारानं संतापलेले हे नागरिक राजकारण्यांच्या तोंडचं पाणी पळवण्याची भाषा करू लागले. आता तरी लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अधिकारी या पाणी प्रश्नाची गांभीर्यानं दखल घेतील हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.